काल मुंबई ते एलिफंटा प्रवास करणाऱ्या नीलकमल बोटीचा अपघात झाला। ही घटना ताजी असतानाच आज मुंबईच्या धक्क्यावरून देखील मुंबई ते एलिफंटा आणि मुंबई ते अलिबाग अशा बोटीचा प्रवास सुरू झालेला आहे। काय आहे बोटीवरच्या कर्मचाऱ्यांच्या मनात नेमकं, जाणून घेतले आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। कालच्या बोट अपघातानंतर आज पुन्हा एकदा मुंबईतून जो बोटीचा प्रवास जो आहे तो आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळत आहे। मुंबई ते अलिबाग, मुंबई ते एलिफंटा अशा प्रकारे ज्या बोटी ज्या आहेत त्या पुन्हा एकदा निघायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत बोटीवरती काम करणारे। दादा, काय सांगाल, तुम्ही अनेक वर्ष इथे बोटीमध्ये काम करत आहात, कर्मचारी म्हणून काम करत आहात, प्रवाशांना सुविधा देत आहात, मात्र कालचा अनुभव पाहता आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे? कालचा अनुभव तर अपघात एवढा वाईट आहे काय तुम्ही बोलू नाही शकत। ज्या स्पीडमध्ये ती बोट आली आहे, स्पीड बोट, ते आहे चुकीचं। त्यांनी टर्न पूर्ण घेतला पण तिथे त्यांचा टर्न बसला नाही म्हणून तो अपघात झाला। प्रशासनची चूक नाही, इथे पॅसेंजरची चूक मानायला लागेल, कारण की आम्ही आता सगळ्यांना लाईफ जॅकेट देतोय। याचा 90% 40% लोक अवॉइड करतात, पण काल जो अपघात झालाय ना त्याच्यानंतर त्यांनी घालणं चालू केलंय। आता पण याच्यात बघा, लाईफ जॅकेट घातलेले तो पुढे बसले, ते नाही घालत आहे। तुम्ही किती फोर्स कराल त्याला? याच्यात चुकी पॅसेंजरचीच आहे। 50% तर माना तुम्ही। लाईफ जॅकेट आता आमच्याकडे पडली आहे, बाहेर पडले, आतमध्ये बसले, भरून ठेवले, कोणी मागत नाही, द्यायला गेलो तर घेत नाही। जेव्हा पण येत आहे आमच्याकडून लाईफ जॅकेट घेऊन घालावे, स्वतःची सेफ्टी स्वतःलाच करायची। सर, भीती तर असते थोडी मनात, त्यांच्यासोबत झालं आमच्यासोबत पण होऊ शकते। काळजी घेणं आवश्यक आहे, काळजी घेणं आवश्यक आहे। अशा प्रकारे प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे, मग तो कर्मचारी असो बोटीवरचा किंवा बोटीत प्रवास करणारा प्रवासी असो, तर प्रत्येकाने लाईव्ह जॅकेट, जे सेफ्टी जॅकेट आहे ते घालणं अत्यंत गरजेचं आहे। आणि प्रशासनाचे जे जे नियम आहे ते प्रत्येक नियम फॉलो करणं, त्या नियमाला अनुसरून वागणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे। कॅमेरा विनीत पेडणेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।